सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूपच धावपळीचा राहील, परंतु तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी काही अशा योजना आखू शकाल ज्यातून तुम्हाला भविष्यामध्ये चांगला लाभ होईल. आज तुम्ही जे काही काम कराल ते विचारपूर्वक करा. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला फार फायदा देखील होईल. तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती तुम्हाला एक चांगली बातमी देऊ शकते ज्यामुळे तुमचं आयुष्य आनंदी होईल. व्यवसायामध्ये लोकांकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन आज बदलू शकतो. आज तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही अगदी आनंदी वातावरण ठेवा. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अत्यंत प्रगतीचा राहील. तुमच्या मनात आणि समाजामध्ये तुमची प्राणप्रतिष्ठा वाढीस लागेल. पैशांसाठी केलेलं काम आज फारच फायदेशीर ठरेल. व्यावसायिकांना आज त्यांचा नफा मिळेल. धनलाभ होण्याची तुम्हाला दाट शक्यता आहे. आज तुम्हाला व्यवसायामध्ये नवनवीन सहकारी मिळतील जे तुम्हाला यश मिळवून देतील. आज तुमच्या राजकीय क्षेत्रामध्ये देखील वाढ होताना पाहायला मिळते. तुमच्या जीवनसाथीदाराचा सल्ला हा तुमच्या व्यवसायाला पुढे नेण्यासाठी मदत करेल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी आज तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी थोडी धावपळ करावी लागू शकते, परंतु त्यातून तुम्हाला भरपूर फायदा मिळेल. आज तुम्ही तुमच्या मुलांच्या एखाद्या कामामुळे फार आनंदी व्हाल. जर तुमचं एखादं प्रकरण कोर्टात चालू असेल तर ते आज पूर्ण होताना दिसतंय. आज कुटुंबातील सर्व सदस्यांशी तुमचे संबंध चांगले राहतील. संध्याकाळी तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत फिरायला जाऊ शकता, त्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा आरोग्याच्या बाबतीत काळजी घेण्याचा आहे. कामाच्या धावपळीमुळे तुमच्या तब्येतीमध्ये बिघाड होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही थोडं सावध राहा. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. आज तुम्ही काही कौटुंबिक समस्यांवरती तुमच्या आईवडिलांचा सल्ला घ्याल, त्यामुळे तुमच्यावरचा ताण थोडा कमी होईल. मुलांच्या भविष्याबद्दल आज तुम्ही थोडे चिंतेमध्ये राहाल. विद्यार्थ्यांना आज त्यांच्या वरिष्ठांच्या मदतीची गरज भासेल. तुमचे काही खर्च वाढतील जे तुम्हाला तुमच्या इच्छेविरुद्ध करावे लागतील. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा घरामध्ये सुख समृद्धी आणण्याचा राहील. संध्याकाळचा वेळ तुम्ही तुमच्या घरातील मुलांसोबत खेळण्यामध्ये घालवाल. आज तुमच्या घरी एखादा पाहुणा येऊ शकतो. व्यवसायामध्ये आज तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांची मदत लागेल. आज तुम्ही जे काही काम प्रामाणिकपणे कराल त्यात तुम्हाला यश मिळेल. नोकरी आणि व्यवसायामध्ये आज तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावं लागेल आणि बोलण्यामध्ये गोडवा देखील आणावा लागेल, तरच तुम्हाला कामात यश मिळेल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी आज तुमचं मन हे दान पुण्य करण्याच्या कामात लागेल. समाजामध्ये तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. भावंडांकडनं तुम्हाला चांगली मदत आणि साथ मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आज बढतीचे योग आहेत. व्यवसायामध्ये आज एखादी नवीन डील तुमची फायनल होऊ शकते. जर तुम्ही आज एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तिचे सर्व पैलू व्यवस्थित तपासून पहा, नाहीतर तुम्हाला अडचणी येऊ शकतात. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सकाळी तांब्याच्या भांड्यातनं भगवान सूर्यांना जल अर्पण करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा तुम्ही जीवनसाथीदाराशी तुमच्या मनातील गोष्टी बोलून दाखवण्याचा राहील.
आज तुम्ही तुमच्या वडिलांच्या सल्ल्यानं मुलांशी संबंधित कुठलाही निर्णय घ्याल जो तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला कौतुकाचे 4 शब्द ऐकायला मिळतील. नोकरी आणि व्यवसायामध्ये उत्पन्नाचे नवनवीन मार्ग तयार होतील. आज तुम्हाला तुमच्या भावाकडनं काही पैसे उधार घ्यावे लागतील. आज तुम्ही तुमच्या जीवनसाथीदारासाठी एखादी भेटवस्तू आणू शकता. संध्याकाळचा वेळ तुम्ही तुमच्या मित्रांसोबत पिकनिकमध्ये घालवाल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या चंदनाचा टिळा कपाळी लावा आणि भगवान शंकरांना तांब्याच्या भांड्यातनं जल अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आज नोकरी आणि व्यवसायामध्ये तुमचे शत्रू वरचढ ठरतील, परंतु तुमच्या कुटुंबामध्ये सुख आणि समृद्धी येईल आणि आनंदाच्या साधनांमध्ये वाढ होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना आज त्यांच्या प्रोजेक्ट्समध्ये चांगले यश मिळेल. एखाद्या तज्ज्ञाचा तुम्ही सल्ला घ्या. तुमच्या व्यवसायाला पुढे नेण्यासाठी तो मदत करेल. आज तुम्ही तुमच्या भावाच्या आरोग्याबद्दल थोडेसे चिंतेमध्ये राहाल. जर काही त्रास असेल तर तो लगेच डॉक्टरांचा सल्ला घेऊन सोडवा. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचं पठण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आज अचानक तुम्हाला मोठ्या प्रमाणावरती धनलाभ होऊ शकतो, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि भविष्याची चिंता कमी. मुलांच्या भविष्याबद्दल आज तुम्ही एखादा कठीण निर्णय घेऊ शकता. आज नोकरीमध्ये वादविवाद तुम्ही टाळा, नाहीतर हा वाद कायदेशीर होऊ शकतो. तुम्हाला आज आईच्या बाजूने देखील धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाचे लाडू अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा व्यस्त राहील, परंतु तरीही तुम्ही तुमच्या जीवनसाथीदारासाठी वेळ काढू शकाल, ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आज आनंद दिसेल. आज दुपारपर्यंत तुम्हाला तुमची रखडलेली सर्व कामं ही पूर्ण करावी लागतील, नाहीतर ते तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतात. आज तुम्हाला सासरवाडीकडनं मान मिळेल. आज कामाच्या ठिकाणी सर्वजण तुमच्यावरती खुश राहतील. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यनारायणाला अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी जर तुम्ही एखाद्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी आजचा दिवस हा चांगला आहे. नशिबाची तुम्हाला संपूर्ण साथ मिळेल. आज तुम्हाला मुलांकडनं काहीतरी चांगली बातमी मिळेल आणि मित्रांकडनं एखादी भेटवस्तूही मिळू शकते. आज तुम्ही तुमच्या आईच्या आरोग्याबद्दल थोडेसे चिंतेमध्ये राहाल, त्यामुळे तिची विशेष काळजी घ्या. व्यवसायासाठी केलेली यात्रा फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी जवळपासच्या ठिकाणचा प्रवास करावा लागू शकतो. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान कृष्णांना लोणी मिश्रित नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी आज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आज तुमच्या घरामध्ये लग्नाच्या सदस्यांसाठीचे लग्नाचे प्रस्ताव येतील. संध्याकाळचा वेळ तुम्ही तुमच्या नातेवाईकांसोबत फिरण्यात घालवाल. सामाजिक आणि धार्मिक कामांमध्ये आज तुमची आवड वाढताना दिसेल. कुटुंबामध्ये आज एखादा शुभ कार्यक्रम होऊ शकतो. व्यवसायासाठी तुम्हाला तुमच्या भावाच्या सल्ल्याची गरज भासेल. आज विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये त्यांच्या शिक्षकांचं चांगलं सहकार्य मिळेल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजूंना तांदळाचं दान करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.